ज्ञानोबारायांचा ज्यांना स्वप्न दृष्टांत झाला ते रत्नागिरीत एक संत झाले, स्वामी स्वरूपानंद महाराज. त्यांच्या समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे, लिहून ठेवलेला आहे. ग्रंथाच्या अशा प्रती आहे, म्हणजे देणगीच्या स्कॅनरच्या जोडीला ते सुद्धा स्कॅन करून ठेवलेलं असलं पाहिजे की आम्हाला लगेच ज्ञानेश्वरी दिसेल. मग त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या बाजूला एक पाटी लावली आहे, वाचण्यासारखी. मी वाचली, म्हणजे पाटीला आहे म्हणून असं काही नाही आहे. पाटी अशी होती, आपण इथं आलात, ग्रंथराज ज्ञानेश्वरी समोर ठेवली आहे, माऊलीचं स्मरण करा आणि ग्रंथाचं येईल ते पान उघडून वाचा. तुमच्या डोक्यात ज्या प्रश्नाने गोंधळ घातलाय त्याचं उत्तर तुम्हाला त्याच पानावर सापडेल. हा माऊलीचा आशीर्वाद आहे. आता काम चाललं शासनाचं, जातीयतेचं निर्मूलन, काही होत नाही त्याचं का, सगळीकडे पहिला जातीचा दाखला लागतो. ही मोठी कमाल आहे. त्यामुळे मला असं वाटतं शासनाने वारकरी तत्वज्ञानावर जर तुम्ही लक्ष घातलं तर तुमच्या बाकी चळवळी करायचीच गरज नाही, काहीच गरज नाही. परत हे लोक एवढे हुशार आहेत ना. संत वाङ्मय शासनाने अभ्यासक्रमात घेतलं, वांजळे महाराज घेतलं. ते कुठे ठेवलं माहिती आहे? काव्य लिटरेसी. आम्हाला 12वीला अभंग होता, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, आणि त्याच्या खाली प्रश्न होता वरील अभंगातील यमक ओळखा. अरे गमक आहे त्याच्यात. बरं, हा अभंग एवढा व्यापक आहे, मंदिरात लिहिला तरी चालतो, मंडपात लिहिला तरी चालतो, मंत्रालयात जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. म्हणजे हे जे काव्य आहे ते काव्य नको, ते फिलॉसॉफी म्हणून शिकवलं गेलं पाहिजे होतं. मला असं वाटतं जर कधीच घटना बदलायची नसेल तर एकच घटना उपलब्ध आहे, तिचं नाव ज्ञानेश्वरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. उजवा हात डावीकडे पोहोचत असेल तर आपली पाठ आपण थोपटून घ्यायला काहीच हरकत नाही. आज माऊलीने तिच्या कुशीत आपल्याला तिच्या आवडीचं साधन करण्याकरता बसवलंय. आम्ही इथं आलो आहोत, माऊलीच्या कुशीत आम्ही थांबलो आहोत, विसावलो आहोत. आम्ही आलोत, आम्हाला माऊली आवडते म्हणून आम्ही इथं आलो, आम्हाला माऊली आवडते, आणि आम्ही जे इथे येऊन करतो ते माऊलीला आवडतंय. म्हणजे असं करण्याने आपण माऊलीला किती आवडू हा कल्पनाविलास विस्ताराला मागे सोडून द्या. त्याचं कारण असं म्हणतात, कोणत्याही प्रवाहात आवडीचा विषय शेवटी ठेवण्याची पद्धत आहे. पंक्तीत गुलाबजाम शेवटीच का संपतो त्याचं हे कारण असावं. जे माझ्या आवडीचं आहे त्याचा मी शेवटी आस्वाद घेईन, मी माझ्या अंतिम टप्प्याकरता ते ठेवीन. भगवान ज्ञानोबारायांचं जीवन म्हणजे सर्व साधनांचा सिद्ध समुच्चय. सगळी साधनं ज्यांच्या रूपाने सिद्ध झाली ते म्हणजे ज्ञानोबाराय. मग त्या साधनांची रांग लावण्यात वेळेचा अपव्यय ठरेल, कारण ती संपुष्टात न येणारी आणि न संपणारी अशी आहे. बरं, त्या साधनात त्यांचं अस्तित्व इतकं प्रभावी आहे की प्रत्येक त्या साधन मार्गीयाला अभिमान वाटावा, किंबहुना ज्ञानोबाराय आता आमचेच आणि माझेच वाटावं असं ती इतकं आहे. तीर्थयात्रा करणाराला ज्ञानोबारायांपेक्षा मोठा आदर्श कोण? तीर्थयात्रा कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठ ज्ञानोबारायांनी स्वतः दाखवला, आणि हा निरोप मागे शिल्लक राहावा म्हणून नामदेवरायांना घेऊन गेले. तीर्थयात्रा कशी असावी? ज्ञानोबारायांनी केली तशी असावी. मग उद्या तीर्थयात्रेवाले पण म्हणतील की ज्ञानोबाराय तीर्थयात्रावाल्यांचेच, आणि यात्रा कंपनीने दावा ठोकला नाही तर नवल. ज्ञानोबाराय यज्ञ करणाऱ्यांना त्यांचेच वाटतील, कारण अनेकांनी अनेक यज्ञ केले, पण ज्ञानोबारायांसारखा यज्ञ कोणालाच जमला नाही. ज्या यज्ञाने जनरली यज्ञ यजमानाच्या कल्याणासाठी असतो ना, पण यज्ञ असा मांडला माऊलीने की त्यामध्ये यजमान कल्याण नाही, सगळ्या विश्व कल्याणाचा संकल्प होता. त्या यज्ञाचं नाव आहे वाघ यज्ञ. मला काय म्हणायचं आहे, आपल्याला निर्देश ध्यानी आला असेल, आता विश्वात्मकी देवी येणे वाघ यज्ञ तोषावे. म्हणजे यज्ञ करणारे सुद्धा म्हणू शकतील की ज्ञानोबाराय याज्ञिकच आहे. योगाच्या प्रांतात ज्ञानोबाराय असेल की उद्या योगी लोक सुद्धा भांडतील आणि म्हणतील ज्ञानोबाराय फक्त योगीच आहेत. भजनादी सेवा विग्रहादी उपक्रम ज्ञानोबारायांसारखी पूजा कोणालाच जमली नाही. पूजा करणारे म्हणतील ज्ञानोबाराय आमचे.
प्रत्येकाने म्हणत राहावं. पण ह्या आमच्या मताच्या भावना झाल्या, माऊलीच्या आवडीचं काय ते आम्ही पाहिलं पाहिजे ना. ज्ञानोबाराय ज्या वेळेला समाधीत स्थानापन्न झाले आणि समाधीत स्थानापन्न झाल्यानंतर त्या वेळेला ज्ञानोबाराय काय करतात यावरून कळेल की ज्ञानोबारायांना सगळ्यात आवडीचं काय होतं, किंवा आम्ही ज्ञानोबाराय कोण आहेत हे म्हणतो यापेक्षा ज्ञानोबारायांना ते कोण आहेत असं जगासमोर मांडायचं आहे. मला असं वाटतं सगळ्या साधनांना अंगावर खेळवणारे ज्ञानोबाराय समाधीत बसून करतात ते साधन फक्त एकच. आमच्या मुंबईला एक मोटिवेशनल लेक्चरर आहे संतोष नायर म्हणून, फार पैसे घेत होतो. म्हणजे त्याच्या एका बॅचला 300 लोक असतात आणि एकाची फी 10,000 घेतो. मी आहे त्यातच सांगतोय, तुम्ही काळजी करू नका. त्याने एक वाक्य सांगितलं, अच्छी आदतें जानबूझकर अंदर नहीं डाली तो बुरी आदतें अपने आप लग जाती है. अर्थ असा आहे, चांगल्या सवयी पटत नसल्या तरी स्वतःला लावून घ्या, नाहीतर वाईट सवयी कधी आपला ताबा घेतील सांगता येत नाही. फ्रान्स देशामध्ये एक विचारवंत झाला रोमा रोला, त्याचं एक वाक्य आहे, जगात वाढलेला दुराचार हा दुर्जनांच्या सक्रियतेचा नाही, तो सज्जनांच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे. त्यामुळे ह्या जगाला खूप चांगला परिणाम तेव्हाच आणि तरच मिळेल जर सज्जन सक्रिय होतील. आणि अशा या सक्रियपणाचा हा परिणाम आपण पाहत आहोत. त्यामुळे आज कीर्तन करताना मला प्रश्नच पडलाय, म्हणजे आळंदीत आहे का पुण्यात आहे. म्हणजे वांजळे महाराज त्यात आता मार्ग असावा काढायला लागेल. आळंदीत आहे का पुण्यात आहे माहीत नाही, पण पुणे आता पुण्यात आहे. भगवान ज्ञानोबारायांच्या सन्मुख कीर्तन सुरू आहे. म्हणजे माऊलीला कीर्तन आवडतं आहे ना. मग आता जे जे बोललं जातं आहे ते ज्ञानोबाराय ऐकत असतील. ही भावना कोणत्याच शब्दात मला मांडता येत नाही, फक्त त्या फिलिंगमध्ये राहून काय स्पेलिंग येतं ते पाहू. म्हणजे श्रोत्यांसमोर कीर्तन वेगळं आहे, आज कीर्तनकारांसमोर कीर्तन आहे आणि समाधीत बसले ते कीर्तनकारांचं हृदय. अशा सगळ्या या वैभवी भावमय अशा वातावरणामध्ये मी अभंग आपल्या पुढ्यात गायलाय संत जनाबाई महाराजांचा. या अभंगातून संत जनाबाई महाराजांनी जनाला उपदेश केला. का केला आणि त्या तरी का करतात. आता त्या नाही करणार तो कोण करणार. अहो जनाची काळजी शेवटी जनालाच ना. जनाबाई महाराजांचा परिचय करून देताना मी एक विधान आपल्या पुढे ठेवलं. वारकरी संप्रदायातलं संसदीय कामकाज त्यांच्या ताब्यात आहे, डिसिजन पॉवर त्यांच्याकडे. कुणी काय करायचं हे संप्रदायाने वाटून घेतलंय, हे त्यांनी वाटून घेतलंय. आणि प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतली की काही वाटूनही येत नाही, आणि काहीच केलं नाही असं वाटत नाही, मला काही करू दिलं नाही असंही वाटत नाही. सगळ्या जबाबदाऱ्या अशा वितरित केल्या गेल्या. त्यामध्ये जनाबाई महाराजांकडे काम आहे ते संसदीय कामकाज सांभाळणं. म्हणजे एखादी संसद आहे, पार्लमेंट आहे, संसद हा शब्द सुद्धा आपल्याकडून तिकडं नेलेला आहे. अरतीर जनसंसदी. न्यायालयाला न्याय मंदिर म्हणायचं नाही, कारण त्याच्यात मंदिर शब्द आहे आणि तो विशिष्ट धर्माचा होईल. मग आता संसदेला कुठून आणाल तुम्ही. जे उचललंय ते सगळं इकडूनच उचललंय. हो, जनाबाई महाराज संसदीय काम पाहतात. म्हणजे भर सभेत कोणी काय करावं याचे निर्णय जनाबाई महाराजांचे. कोणी चुकलं तर त्याला खडसावण्याचं काम सुद्धा त्यांचं आहे. धुंद झाला तुझा दरबार हे त्याला दुसरं कोणीच बोलू शकत नाही. बरं, कुणाचं भाषण कुणी टाईप राईट करायचं हे ठरलं होतं. आणि जनाबाई महाराजांच्या सगळ्या रचना ज्यांच्याकडून हस्तलिखित झाल्या ते पांडुरंग आहेत. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, जनाबाई महाराजांचे अभंग लिहायचे म्हणजे खाऊ नाही आहे. काही अभंग लिहिताना विठोबाचं बीपी हाय झाला असेल. अरे अरे विठ्या, लिहायलाच विठोबा आहे. काय आमच्या जनाबाई महाराजांचा अधिकार असेल. म्हणजे जगदेवापासून ज्ञानदेवापर्यंत सगळ्यांना ज्यांचं ऐकावं लागलं ना त्या जनाबाई महाराज आहेत. कोणी कधी बोलावं याचे काही संकेत आहे, याचा काही शिष्टाचार आहे. आणि ते सांगणं इतकं निर्दोष असलं पाहिजे की ते सर्वमान्य झालं पाहिजे. कीर्तन नामदेवरायांचं चाललंय. हे कीर्तन आधी रंगतदार कशाने होईल. जनाबाई महाराज मध्ये हस्तक्षेप करतात आणि टाळ घेऊन उभ्या राहिलेल्या ज्ञानोबारायांना
बोलतं करतात हे काम जनाबाई महाराजांचं आहे. जनी म्हणे ज्ञानदेव हा हा बोला अभंग जनी म्हणे ज्ञानदेव बोला अभंग जनी म्हणे ज्ञानदेव बोला अभंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नामदेव कीर्तन करी पुढे देव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जली म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नामदेव कीर्तन करे पुढे देव नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. कुंद नाही ते. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. माऊलीला बोलतं केलंय त्या कीर्तनात जनाबाई महाराजांनी. मग जनाबाई महाराज म्हणतात ज्ञानोबारायांना बोलतं मी केलं ना, मग आता मी बोलतं केल्यानंतर ज्ञानोबाराय बोलले, पण मग ज्ञानोबाराय जे बोलले ते बोलणं लोकांनी पण लक्ष दिलं पाहिजे ना त्या बोलण्याकडे. मग ज्ञानोबाराय अभंग बोलले, ज्ञानोबाराय ओव्या पण बोलले. मग जे जे ज्ञानोबारायांच्या मुखातून बाहेर आलं, जनाबाई महाराज म्हणतात मी त्यांना आग्रह केलाय का या विश्वाचं कल्याण ज्या विचाराने होणार आहे ती विचारधारा ह्या ज्ञानोबारायांना माहिती आहे. किंबहुना ती विचारधारा जगाला देण्याकरताच ते इथं आलेत. मग ही विचारधारा त्यांच्याकडून प्रसारित झाली, त्यांचं काम झालं. आता जबाबदारी उरली ती लोकांची. त्यामुळे तुम्ही अभंग बोला असं ज्ञानोबारायांशी बोलून झाल्यावर ज्ञानोबारायांचं बोलून झालं. त्या जनाबाई महाराज आता ज्यांच्यासाठी ज्ञानोबारायांना बोलायला लावलं त्या जगाकडे पाहतात आणि सांगतात बाबा ज्ञानोबारायांना मी बोलतं केलं ना, ते बोलले ना, मग आता ते जे बोलले त्यांच्या शब्दांची सेवा आता तुम्ही करायची आहे. कशी आणि काय तो उपदेश पहिल्या चरणात. वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी हा वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी डोळा पहावे पंढरी डोळा पहावे पंढरी 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 ज्ञान होय अज्ञानाज ज्ञान होय अज्ञानाज डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी पंढरी ज्ञान होय
वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. जनाबाई महाराज म्हणतात की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. आता ज्ञानेश्वरी वाचावी हे सांगण्यामागे जनाबाई महाराजांचा भाव काय, तर त्याच्या दोन बाजू आहेत. एक, जनाबाई महाराजांचं स्वतःचं ज्ञानेश्वरीवरचं प्रेम, आणि दोन, ज्या जगाचं भलं व्हावं त्यांच्याविषयी जनाबाई महाराजांच्या हृदयातली तळमळ. या दोन गोष्टीच्या संगमावर हा अभंग जन्माला आला. ज्ञानेश्वरी वाचावी असं का सांगितलं, कारण जनाबाई महाराजांचं ज्ञानेश्वरीवरचं प्रेम सगळ्या संतांनी ज्ञानोबारायांच्या 3 गोष्टींवर जीवापाड प्रेम केलंय. एक, पहिलं ज्ञानोबारायांच्या स्वरूपावर प्रेम केलंय, ज्ञानोबारायांच्या स्वरूपावर प्रेम केलं. 2, ज्ञानोबारायांच्या साधनेवर प्रेम केलं. आणि 3, ज्ञानोबारायांच्या संपदेवर प्रेम केलं. त्यामुळे माऊलीचं दर्शन घेऊन आलेला माणूस लपत नाही, लपत नाही. आणि खोटं तर तो बोलूच शकत नाही. का, कारण चेहरा लबाडी उघडी पाडतो. विचारायचीच गरज नाही याला दर्शन झालंय. मागे त्या 3D इमेजेस आल्या होत्या, आम्ही बद्रीनाथून आणली होती. त्याच्यात हनुमंत होता, त्याच्यात ओम वगैरे असतो. आणि फार बारीक नजर करून पाहिलं की मग ते डायग्रॅम दिसतो, तो प्रकार तो दिसतो. मग सगळेजण बघायचे, बारीक नजर केली की हनुमंत दिसायचा. आमच्यातले एकाला पुढं सरकवलं, म्हणे बघ दिसतो का हनुमंत. त्याने असं घेतलं, दिसला का रे, तो हा दिसला. तिचा तो हो जरा असाच दिसला, हो दिसला. त्याला आम्ही विचारलं, तुला हनुमंत दिसला बरोबर आहे, पण मारुतीच्या छातीवर मोबाईल नंबर आहे तो दिसला का. म्हणे हा दिसला. म्हटलं लबाड, तो दिसला म्हणो नाही तर न म्हणो, पण ज्याला हनुमंत दिसला त्याची स्वतःची चर्या बदलते. आमच्या भिवंडीला थोर संत झाले शांताराम भाऊ महाराज. ते देवाच्या दर्शनाची अशी व्याख्या करायचे, देवाचं दर्शन घेत असताना देवाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर आली की समजायचं आपल्याला दर्शन झालं. तोपर्यंत अफवा. अरे कोळशाच्या खाणीत जाऊन आला आणि एक पण चट्टा नाही लागला म्हणजे काय, आणि अत्तराच्या दुकानातून जाऊन आला ना अंगावरचं वारं सुगंधी नाही झालं म्हणजे काय. माऊलीचं दर्शन झालं आणि प्रसन्नता नाही झाली. आमच्या संतांनी किती प्रेम केलंय. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. माऊलीच्या स्वरूपावर आम्ही प्रेम केलंय. दुसरं, माऊलीच्या साधनेवर आम्ही प्रेम केलंय. आज माणसं गोळा करायची म्हणजे किती पोटात गोळा येतो लोकांना माणसं गोळा करताना. हां, आणि इथं आता बस येऊ नका, आता दिंडीची कॅपॅसिटी संपली. 40च्या क्षमतेच्या तंबूमध्ये 60 माणसं आहेत. करता काय बरं, एवढ्या दाटीवाटीने झोपावे लागतात की एकदा पडला की हलो नये, चालो नये, सैरा वैरा काही बोलो नये. बरं आता नको नका येऊ अशीच परिस्थिती आहे ना तिथं. काय परिस्थिती मला सांगा ना. वारीतली झोप एका वाक्यात सांगू. शेवटचा माणूस झोपायच्या आत जिथं पहिला माणूस जागा होतो त्याला म्हणतात वारी. बरं त्यांना प्लॅस्टिक कुठल्या कंपनीचं आलेलं असतं, ते दिवसभर खुडखुड खुडखुड अनु हात वाजती टा. काय कमाल आहे ना. बरं पांडुरंगाचं घोरणं आहे तर वेद तरी ऐकू येईल. हार्मोनियम बंद करताना आपण सगळे सूर दाबून भाता ओढतो ना, असा तंबूत स्वर असतो, कोण खर्जात कोण षडजात, पण तरी आपण ब्रह्मनादाच्या इच्छेनं आपण ते ऐकतो ना. म्हणजे एक ज्ञानोबाराय आळंदीतून निघतात आणि पंढरपूरला जातात. 750 वर्षे झाली त्यांच्या सोबत मला चालता आलं तर माझं परमभाग्य आहे. हे साधनेवरचं प्रेम आहे. बरं वारीत माणसं वाढावी अशी आजही परिस्थिती नाही आहे. आजही परिस्थिती नाही. आजही बोललं जातं राम असं करतो, राम तसं करतो. ज्यांच्या घराण्यात राजा राम जन्माला आले त्यांना कसं चाललं मला माहीत नाही. साधनेवर प्रेम आहे आमचं. ह्या काळात वारी वाढते. एक दिवस असा येईल ना महाराज, म्हणजे खरमाळे महाराज, असं घडेल की पहिला माणूस पंढरपुरात पोचेल आणि शेवटचा आळंदीतच असेल. शेवटचा आळंदीतच असेल. हे आम्ही त्यांच्या साधनेवर केलेलं प्रेम आहे. माऊलीच्या स्वरूपावर आम्ही प्रेम केलं, माऊलीच्या साधनेवर आम्ही प्रेम केलं. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी ही माऊलीची साधना आहे. आणि माऊलीच्या संपदेवर सर्व संतांनी प्रेम केलंय. हा ग्रंथ एकमेव असा आहे महाराज, हा बनताना बनल्यापासून आजपर्यंत दररोज कुणीतरी या ग्रंथासाठी प्रस्तावना लिहितो. जगात असा एकमेव ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी.
दररोज कुणी ना कुणीतरी कुणाला तरी सांगतंय भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी समुखे आपण सांगतो श्री विष्णू समुखे आपण सांगतो श्री विष्णू कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी समुखे आपण सांगतो श्री विष्णू समुखे आपण सांगतो श्री विष्णू भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी भाव धरोनिया वाचनाकरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी या सगळ्या प्रस्तावनाच आहेत. वाची ज्ञानेश्वरी इथपासून एकतरी ओवी अनुभवावी इथपर्यंत. ठीक आहे, संतांचं प्रेम आहे म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचं साधन सांगितलं आम्हाला, वाचावी ज्ञानेश्वरी. आम्ही वाचली पाहिजे. काय कारण? त्याचं कारण असं आहे, आपल्या जीवनाला परिपूर्ण करण्यामागे अट्टहास आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन परिपूर्ण असलं पाहिजे, कम्प्लीट लाईफ. रेमंड घातल्यानेच होतं असं नाही. ते लिहितात अ कम्प्लीट मॅन. कशाने होत आहे बरं? जे झाल्यावर पुन्हा अपुरेपणाचं फिलिंग आहे, लोक व्यक्त होत नाही एवढंच. मग अशी कोणत्या प्रकारची जीवनशैली आहे की ज्याने आम्हाला परिपूर्णता वाटेल? वेदांत शास्त्राचं जे मत आहे की मोक्षाशिवाय तुम्हाला परिपूर्णता नाही, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती. तुम्ही कैवल्य प्राप्त करून घेतलं पाहिजे, मोक्ष प्राप्त करून घेतला पाहिजे. काय स्वरूप आहे? ज्ञानादेव तू कैवल्यम. आम्हाला ज्ञानप्राप्तीशिवाय पर्याय नाही. असं जर असेल तर हे मोक्षाचं ज्ञान वेदात अवगुंठित होऊन पडलं होतं. वेदावर फार मोठी जबाबदारी होती, पण त्याच्या काही लिमिटेशन्सनी त्याला ते काम पूर्ण करता आलं नाही त्यावेळेला. का? ज्ञानोबारायांनी थोडीशी खोड काढली आहे आणि ते बोलू शकतात का? ज्या वेदशास्त्राबद्दल बोलायचं आहे ती ज्ञानोबारायांची लेकरं आहेत. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानाबाई म्हणते हा माझा मुलगा आहे ना, हा मुलगा हा फार श्रीमंत आहे, पण जरा हात आखडता घेतो. वेदू संपन्नू एके ठाई परिकृपणू ऐसा आण नाही, जो कानी लागला ती वर्णाच्याची. हा आहे फार श्रीमंत, पण श्रीमंतात असतो तोच एक दोष याच्यात पण आहे. प्राध्यापक राम शेवाळकर म्हणायचे वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे. कारण बऱ्याचदा श्रीमंत माणसं कंजूस असतात आणि काही वेळेला ती कंजूस असतात म्हणूनच ती श्रीमंत असतात. म्हणून वेदातलं ते ज्ञान उपनिषदाच्या मार्गाने भगवद्गीतेत आलं. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत्. वेदाचं ते जे उणे पण त्याला खदगतत होतं की मी सगळ्यांना जवळ नाही करू शकत, ते त्याने फेडलं. काय होऊन? वेद गीतारूप झाला. वेद गीतारूप झाला. आणि मग गीता झाल्यानंतर आता मग गीता तो मुक्तपणे सगळ्यांना स्वीकारू लागली. मग तो जन्मवंचित असो नाही तर कर्मवंचित असो. पाप यो न याहा ते पण चालतील, अपिचेत सुदुराचारो ते पण चालतील. हे सगळे आणले आणि गीता सांगू लागली की सगळ्यांना उद्धाराची संधी आहे आणि समान संधी आहे. आताच्या भाषेत सरसकट. आता हे गीतेने सांगितलं तरी आमची एक अडचण शिल्लक राहिली. कोणती? आमचा उद्धार कसा होईल हे वेदातलं ज्ञान गीतेत आलं, त्यामुळे अधिकाराचा प्रश्न संपला. की आता कोणी म्हणायचं कोणी नाही म्हणायचं. तुकोबाराय म्हणतात गाळोनिया भेद प्रमाण तो ऐसा वेद. की आता ठीक आहे, प्रश्न मिटला की आता सर्वांना करता येण्यासारखं आहे. गीता सर्वांना अभ्यासता येण्यासारखी आहे. पण वेदाकडे जो अधिकाराचा प्रश्न होता,
गीतेच्या बाबतीत प्रश्न आला पुन्हा अक्षराचा. का? कारण संस्कृत भाषेत असलेला तो ग्रंथ जनसामान्यांना कळायला अत्यंत अबद्ध होता, त्याला समजणं अत्यंत कठीण होतं. मग आता ह्या सर्वसामान्यांना हे कसं कळेल? म्हणून गीता सांगणारेच भगवान परत ज्ञानोबारायांच्या रूपाने आले आणि सगळ्यांना कळेल असं करून ती भगवद्गीता केली से मराठी. गीता देवी केली से मराठी. पण 750 वर्षापूर्वीचे शब्द 450 वर्षापूर्वीच समजायला अडचणी आल्या. त्यात काही भाग घुसवले गेले. ग्रंथाचा वापर चुकीच्या कामासाठी होऊ लागला. म्हणजे पितळेतून सोनं काढण्याची किमया, त्यासाठी ज्ञानेश्वरीचा वापर करायला घेतला होता. पितळेचं सोनं बनवायला लोकांनी घेतलं, त्याला विरोध काय? अरे ज्याने जगण्याचं सोनं होणार आहे त्याला पितळेचं कशाला करता? मग त्यावेळेला भगवान ज्ञानोबाराय नाथ महाराजांकडे ती जबाबदारी सोपवतात आणि मग नाथ महाराज समाधीसह त्या ग्रंथाचं संशोधन करतात. आणि हे घडलं त्या तिथीचं निमित्त अनुलक्षून हा उत्सव आहे. मग गीतेत आमच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन आहे, जे अन्यत्र कुठंच मिळणार नाही आणि खरंच कुठंच मिळणार नाही. अख्खं जग कन्फ्यूज आहे. तुम्ही सगळ्या वर्ल्ड फिलॉसॉफीचा विचार करा. नुसती वर्ल्ड फिलॉसॉफी नको, वर्ल्ड फिलॉसॉफी. पाश्चात्य लोकांना विचारा काय तुम्ही जगण्याचे निर्णय केलेत. होमर नावाचा एक सम्राट झाला पाश्चात्यांमध्ये. त्यांनी सांगितलं हे जे नियम धाम वगैरे काही करू नका, खा प्या आणि मजा करा. आमच्याकडे एक वाक्य उच्चारतात, आला दिवस देवाचा आणि पोटभर जेवायचा. उद्या कोणी पाहिलं? आणि लोकांना सुटकेचे नियम फार आवडतात. उदाहरणार्थ वारीत सोमवार नाही केला तरी चालतो. आता हे कोणी कुठून आणलंय मला काहीच माहिती नाही. हा आता वारी आम्ही साधने करता काळ निवडला म्हणजे नियम आणखी कठोर असायला पाहिजेत ना. होमरला सगळे भुलले, लोक मुक्त विषयाचरण करू लागले. हे सगळं पाहिल्यानंतर कोणीतरी हे थांबवलं पाहिजे, कोणतरी हे थांबवलं पाहिजे. हा भोगवाद नकोय म्हणून पायथागोरस नावाचा एक विचारवंत झाला. तुम्ही फक्त त्याला भूमितीतच भेटता, तो सगळीकडचा आहे. त्यांनी सांगितलं हे असे भोगवादी नको. का? याने तुमच्या पदरात काय पडलं सांगा? ज्यांचा भोग जास्त समृद्ध झाला ना ते त्यागाकडे लवकर येतात. इस्कॉनच्या त्या संप्रदायामध्ये ते फॉरेनरच संन्यासी होण्याचा स्पीड वाढला. त्यांचं जाण्याचा वेग जास्त आहे आणि येण्याचाही वेग जास्त आहे. त्या पायथागोरसचं ऐकून ते लोक परत निवृत्ती मार्गी बनले. मग आता थांबावं ना. निवृत्ती मार्गी बनल्यानंतर जगण्यात कंटाळा आला म्हणून भोग आणि त्यागाचा मध्य काढणारा एक विचारवंत झाला. त्याचं नाव इपिक्युरस. आपलं उपनिषद जसं भोग त्यागाचा मधला भाग पकडतं ना, संतांनी त्याला मान्यता दिली. हे भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे. हे भोगायचंही नाही, हे त्यागायचंही नाही. मग ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे. ते म्हणायचे चांगले कपडे घालणं पाप नाही, पण कपड्यांच्या चांगलेपणात भगवंताचा विसर पडणं पाप आहे. चांगले पदार्थ खाणं पाप नाही, पदार्थाच्या स्वादात नामाचा नाद न येणं पाप आहे. या एपिक्युरसने हा सुवर्ण मध्य काढला. लोकांनी पुन्हा त्याच्यावर प्रेम केलं. लोक बदलत राहत आहेत कायम, इथून तिथं तिथून इथं. म्हणजे आम्ही गंमत पाहिली आहे, पूर्वी पॅन्ट जर गुडघ्यावर फाटली तर लोक शिवायचे. हे असंच आहे ना, थोडं पायथागोरस आणि थोडा इपिक्युरस. मी त्याला म्हटलं काय प्रकार आहे वा, ती गुडघ्यावर का फाडली? का व्हेंटिलेशन ठेवलंय मेंदूला? अहो साधे साधे निर्णय आपण करू शकलो नाही आहोत. आमच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेची व्यवस्था वाचावी ज्ञानेश्वरी आहे. चप्पल कुठं काढावी, इथून कितीही चप्पल असला तरी हा प्रश्न आहेच. चप्पल कुठं काढावी हा मोठा प्रश्न आहे. शेवटी ते या बाबतीत हार पत्करतात. दवाखान्यात दोन्ही प्रकारची माणसं जातात. बारीक माणसं जाड व्हायला जातात. नेमका निर्णय झाला नाही. आणि मी तर हा एकच निर्णय सांगितला आहे, तुमच्या भिंतीवर तर काल निर्णय. आणि एवढे निर्णय आपण करू शकत नाही. जर आपल्याला निर्णय होत नाही ना, जनाबाई महाराज म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी. मग निर्णय असा असावा कर्मातला की जो आमच्या बऱ्याचाही विचार करील, म्हणजे बरं वाटण्याचाही विचार करील आणि बरं होण्याचाही विचार करील. बुद्धी आणि मन दोघांचा विचार करावा लागतो.
बरं, जे बरं वाटतं त्याच्याने बरं होतंच असं नाही आहे. सांगा ना, जे बरं वाटतं ते बरं असतं नसतं? जे बरं वाटतं ते बरं नसतं, पण हे कळत नसतं. असं नसतं झाल्याशिवाय, की बाबा असं नसतं. मग आम्ही निर्णय कसा करणार? आमच्या मनोभूमिका आणि आमच्या बुद्धीचे निर्णय या सगळ्याचा विचार केला आणि जे मांडलं ते जगातलं सर्वोत्तम तत्वज्ञान आहे भगवद्गीता. त्याला अवतरविलं सुलभ भाषेमध्ये ज्ञानोबारायांनी. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथं उपलब्ध होतील. जनाबाई महाराजांचा आग्रह आहे, तुम्ही काय करा, वाचावी ज्ञानेश्वरी. कुणी वाचावी हो? कुणी वाचावी? मी म्हणतो कुणी वाचावी हा प्रश्नच नाही, कुणीही वाचावी. मला एकाने विचारलं ज्ञानेश्वरी केव्हा वाचली पाहिजे? म्हटलं सोपं आहे, ज्या दिवशी तुला असं वाटेल का आता गळफास सोडून काहीच पर्याय नाही त्या दिवशी वाच तरी चालेल का. आणि माझं सांगणं आहे, ज्ञानेश्वरी ही अशी व्यवस्था आहे की आज समाजात जेवढ्या समस्या उभ्या राहिल्यात त्या सर्व समस्यांवरचं उत्तर म्हणजे ज्ञानेश्वरी. प्रश्न कोणाचाही असो, उत्तर कुठूनही देण्याची ताकद या ग्रंथात आहे. ज्ञानोबारायांचा ज्यांना स्वप्न दृष्टांत झाला ते रत्नागिरीत एक संत झाले, स्वामी स्वरूपानंद महाराज. म्हणून त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी सांगितली. ओवी का नाही लिहिली? कारण नाथांचं सांगणं होतं, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, म्हणून त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी सांगितली. त्यांच्या समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे, लिहून ठेवलेला आहे. ग्रंथाच्या अशा प्रती आहेत. आणि मंदिर म्हटल्यानंतर अशा प्रती असल्याच पाहिजेत. म्हणजे देणगीच्या स्कॅनरच्या जोडीला ते सुद्धा स्कॅन करून ठेवलेलं असलं पाहिजे की आम्हाला लगेच ज्ञानेश्वरी दिसेल. मग त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या बाजूला एक पाटी लावली आहे, वाचण्यासारखी आहे. मी वाचली, म्हणजे पाटीला आहे म्हणून असं काही नाही आहे, पण पाटी फार गोड होती. पाटी अशी होती, आपण इथं आलात, ग्रंथराज ज्ञानेश्वरी समोर ठेवली आहे, माऊलीचं स्मरण करा आणि ग्रंथाचं येईल ते पान उघडून वाचा. तुमच्या डोक्यात ज्या प्रश्नाने गोंधळ घातलाय त्याचं उत्तर तुम्हाला त्याच पानावर सापडेल, हा माऊलीचा आशीर्वाद आहे. मग तुम्ही आर्त असा, अर्थार्थी असा, जिज्ञासू असा, नाही तर मुमुक्षू असा, सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा एकत्र उपलब्ध करून देण्याचं काम. मी तर म्हणतो बाकी सगळं राहू द्या. आता कीर्तनात फक्त एवढं सांगावं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत, तुम्हाला टेन्शन फ्री करायचं औषध म्हणजे ज्ञानेश्वरी. इथून सुरुवात करा, एकच सांगावं. आता बाकी नंतर पाहू आपण. का? कारण ज्यांचा पहिलाच प्रश्न सुटला नाही त्यांना पुढचे प्रश्न विचारताच कुठं. त्यामुळे ते त्यांच्या पहिल्या प्रश्नासाठी कुठं फुटतील आणि सुटतील त्याचा भरोसा नाही. एक तर आपल्या लोकांना उचलायला गर्दी झाली आहे. आम्ही दुःख दूर करतो, आमच्या जवळ या. अरे काय तुमच्या जवळ या, सगळीकडे पाट्या दिसतील आता. या कोणत्याही भौतिक समस्येला घेऊन ज्ञानेश्वरीच्या पुढ्यात जा, नक्की मार्ग सापडेल. घडलेली घटना सांगतो आमच्या मुंबईतली. एका बिल्डरला फार नुकसान झालं, बिल्डर ब्रेक झाला, 3-4 दिवस नॉट रिचेबल. त्यांच्या परिवाराने मला सांगितलं, म्हणे महाराज यांच्याशी काही संपर्क होतो का पहा. मी प्रयत्न करत राहिलो, योगायोगाने संपर्क झाला. मी त्यांना बोलावलं, म्हटलं अहो काय झाली असेल ती हानी पाहू आपण, पण पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरी पोहोचा. तुमचा परिवार ही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे, तुम्ही तिथं असला पाहिजेत. ती व्यक्ती जिथं होती तिथून निघून माझ्याकडे आली. त्यांना घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांचे वडील कीर्तनकार होते आणि नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या वाचनातले होते. तिथं गेल्यानंतर तो परिवार त्यांना पाहिल्यावर गैवरला. हो, मला नमस्कार केला त्यांनी, मी त्यांची भेट करून दिली. त्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या वृद्ध पित्याने पूर्ण नुकसानीत गेलेल्या आपल्या मुलाला कसं केलं असेल. एक लक्षात घ्या, जेव्हा नुकसान होतं त्यावेळेला कुटुंब प्रमुखाला धीर देण्याचं काम जी गृहिणी करते त्या घरी आत्महत्या होत नाही. हां, आत्महत्या होत नाही. तुम्ही धीर द्यायचा, कारण त्याला माहिती एवढी एक माझ्या पाठीमागे उभी आहे ना, मला चिंता करण्याचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. त्यामुळे त्याला सारखं बोलायचं नाही, तुम्हाला काहीच कळत नाही. मग तो पण एक दिवस म्हणतो खरंच मला काहीच कळत नाही. एक लक्षात ठेवा, अहो निर्णय कोणाचेही चुकतात. तुमच्या कुटुंब प्रमुखाचा एखादा निर्णय चुकला तरी त्याच्या बाकीच्या योग्य निर्णयांना तुम्ही विसरता कसे काय. आणि तो जर खचला आणि तो जर माघारी आला
तर तुमचा बहरलेला संसार वृक्ष कधी कोलमडून पडेल सांगता येत नाही. त्या परिवाराने काय सुंदर हाताळलं ते. आणि लक्षात घ्या, ज्या घरांना ज्ञानेश्वरी वाचायची सवय आहे ना, त्या घरांना ही प्रकरणं हाताळायची सुद्धा सवय आहे. त्या बापाने मुलाला सांगितलं, बाळ आलास, अरे झालं नुकसान तर होऊ दे ना, होऊ दे. आपली माऊली काय सांगते ते पहा, काय प्रसंग आहे. बायकोचं मंगळसूत्र सुद्धा राहिलं नव्हतं आणि त्या घरातला बाप सांगतो, अरे माऊली काय सांगते पहा ना. महाराज एक ओवीने काम केलं. त्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या बापाने नुकसानीत गेलेल्या मुलाला काय समजावलं माहिती, बाळा काळजी करू नको, गेले पैसे जाऊ दे. अरे आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, ऐसे जाणोनी गताचे न शोची जो, तो बिल्डर आज पुन्हा उभा आहे. एवढा ऐकल्यावर तरी वाचावी ज्ञानेश्वरी. 90 साली आपण अमेरिकेकडे परमसंगणक मागितला. तेव्हा आपल्याला मागण्याची सवय होती, आता देण्याची सवय. लस पुरवली ना आपण, आदर पुनावाला. ब्राझीलचा पंतप्रधान म्हणतो की आमच्याकडे लस आली नाही, संजीवनी घेऊन हनुमान आलेत, हनुमान आले, हनुमान आले. मला म्हणायचं काय इतकंच की नाकारलं अमेरिकेने. ते म्हणतात तुम्हाला हे प्रश्नच कशाला पाहिजेत, तुम्हाला काय करायचं परमसंगणक. नाकारलं. त्यावेळेला अमरावती जिल्ह्यात, अमरावती, अकोला, मूर्तिजापूर BE झालेला एक विद्यार्थी दिल्लीला जायला निघाला. त्याचे वडील कीर्तनकार होते. अकोला स्टेशनला बसवायला आलेल्या त्या वडिलांनी, कीर्तनकार वडिलांनी आपल्या मुलाच्या हातात निघताना शेवटी ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितलं, बाळा रोज 5 ओव्या वाचत जा. तो बाळ दिल्लीला गेला. PMO पंतप्रधानांचं ऑफिस गाठलं. म्हणे अमेरिकेकडे तुम्ही मागता ना, मी तुम्हाला संगणक बनवून दिला तर 18 महिने द्या, काही शास्त्रज्ञांना भेटण्याची परवानगी मला द्या, मी कामाला लागतो, माझ्यासाठी काही गोष्टी उपलब्ध करा. 18 महिन्याचं काम 14 महिन्यात कंप्लीट झालं. परमसंगणक बनला. सत्कारात पंतप्रधानांनी त्या युवकाला पुष्पहार समर्पित करायला घेतला. त्या युवकाने तो पुष्पहार हातात घेतला आणि थैलीत ठेवला. त्यांना विचारण्यात आलं की हा हार तुम्ही गळ्यात घालायच्या ऐवजी थैलीत ठेवून काय करणार काय. म्हणे हा हार मी घरी नेईन आणि माझ्या ज्ञानेश्वरीला घालीन, कारण मला हा परमसंगणक बनवता आला. याचं कारण ज्ञानेश्वरीच्या ओव्यांनी मला प्रेरणा दिली. विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे. ही प्रेरणा मला त्या ग्रंथांनी दिली आहे. हा परमसंगणक हा फक्त ज्ञानेश्वरीचाच प्रताप आहे. ज्या युवकांनी हे मत नोंदवलं त्यांचं नाव डॉक्टर विजय पांडुरंग भटकर. मला सांगायचं एवढंच आहे, एक शास्त्रज्ञ जे भारतात कोणाला जमलं नाही ते करणारा जर म्हणत असेल की ज्ञानेश्वरी वाचण्यानेच होतंय, तर आपण इकडं तिकडं भटकत राहण्यापेक्षा भटकरांनी केलं ते करूया. वाचावी ज्ञानेश्वरी. आता वाचलेल्या वेळेत एवढंच वाचता येईल बरं. आणि माझ्यावर जबाबदारी एवढीच आहे की ज्ञानेश्वरीबद्दलचं प्रेम निर्माण होणं. महाराज कळलं आम्हाला की ज्ञानेश्वरी आपण वाचावी. हा सगळा अभंग आहे ना संतोष महाराज एका ग्रंथाची भूमिका सांगणार आहे. सगळा अभंग, या अभंगातली 3.5 पदं, 3.5 चरण ही फक्त ग्रंथाचं प्रतिपादन करतात. म्हणजे वाचावी ज्ञानेश्वरी. ग्रंथाचं प्रतिपादन, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर या टिकेसी, ज्ञान होय मुढा, अतिमूर्ख त्या दगडा, वाचिलं जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. 3.5 चरण ही एका ग्रंथाबद्दलची आहेत. फक्त अर्ध चरण एका गावाबद्दल आहे. मी बराच विचार करत राहिलो, पण संतांशी आपण भांडलं ना की ते त्या अभंगाचं हृदय उघड करतात, अभंगाचं हृदय उघड करतात. मग जर 3.5 चरण ही त्या ग्रंथाबद्दल आहेत, तर मग डोळा पाहावी पंढरी हे मध्येच कसं काय आलं? हे मध्येच नाही आलं. त्याचं शास्त्र आहे. आम्ही जाणलं की कळेल. काय असतं, एखादा सिद्धांत आहे, तो सिद्धांत जेव्हा अद्भुत आणि अलौकिक अद्वितीय असतो तेव्हा त्याला सगळे मान्य करायला जरा वेळ घेतात. मी जर उद्या केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये म्हणालो की मेटल्स आर सॉलिड, काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? धातू हा स्थायीरूप असतो, मेटल्स आर सॉलिड, काय प्रॉब्लेम? उलट तुम्ही म्हणाल सॉलिड आहे, मेटल्स आर सॉलिड. पण मी जर म्हणालो समटाईम मेटल्स आर लिक्विड, हे जर बोललो ते पण आळंदीत, तर तुमचा पारा चढेल का नाही सांगा. धातू स्थायीरूप आहे आम्हाला अडचण नाही, पण धातू द्रवरूप आहे म्हणजे
ते म्हणाले आम्हाला पटत नाही. मग लिहावं लागतं. उदाहरणार्थ पारा, कारण आम्हाला धातू स्थायूरूप बघण्याची सवय आहे आणि पारा धातू असून तो द्रवरूप आहे. जेव्हा सिद्धांत अद्भुत असतो तेव्हा त्याला एखादा दृष्टांत द्यावा लागतो. सांगू आपल्याला, ज्ञानेश्वरी हा जगातला अद्वितीय सिद्धांत आहे आणि डोळा पहावी पंढरी त्या सिद्धांताचा अद्वितीय दृष्टांत आहे. ज्ञानेश्वरी जे जे अलौकिक सिद्धांत मांडलेत ते सगळे सिद्धांत तेव्हा नाही, आजही मान्य व्हायला मुश्किल आहे. तुम्हाला ते सिद्धांत तपासायला ज्या गावात जावं लागतं, जनाबाई महाराजांनी ते गाव दाखवलंय, डोळा पाहावी पंढरी. मग असे कोणते सिद्धांत आहेत की ज्ञानेश्वरी वाचताना अद्भुत वाटतं आणि ते बघायचं कुठं, तर पंढरपूरला जावं लागेल. ज्ञानेश्वरी सिद्धांत आणि पंढरपूर दृष्टांत, संपलं. ही वारीच आहे आमची. सिद्धांत ते दृष्टांत, म्हणजे आळंदी ते पंढरपूर ही वारी. आणि खूप साम्य आहे महाराज, खूप साम्य आहे. ही वारी म्हणजे शिवपीठ ते योगपीठ. मग ज्ञानेश्वरीत असे काय सिद्धांत आहेत की ज्याच्याकरता पंढरपुरातच जावं लागेल. ज्ञानेश्वरी वंदन त्याला करते जो सगळ्यांच्या अगोदरचा आहे ना, ओम नमोजी. इथून ज्ञानेश्वरीला पंढरपूरची सप्लिमेंट आहे का. आद्य म्हणजे सगळ्यात अगोदर. मग सगळ्यात अगोदर जगाकडे पाहताना काय आहे, जेव्हा नव्हते चराचर, म्हणजे तुम्ही कुठं जाल आणखी पहा ना. ज्ञानेश्वरीमध्ये मुक्त विहार करा, योग कुठे करावा याची चर्चा झाली ना 6व्या अध्यायामध्ये. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. कशी जागा पाहिजे योग करायला, संती वसविला ठाव. जिथं संत वास्तव्य करतात तिथं योग करावा. आणि संतांनी वास्तव्य केल्याची ह्या जगातली सर्वोच्च आणि सर्वोत्तम जागा, त्याच्यात कुठंच ॲड्रेस दिलेला नाही. म्हणजे तुम्ही गुगल मॅप पण टाकू शकत नाही ज्ञानेश्वरीत, डेस्टिनेशन अँड स्टार्टिंग पॉईंट. त्या ज्ञानेश्वरीचा योग करायची सर्वोत्तम जागा पंढरपूर आहे का. संती वसविला ठाव ना. आम्ही नगर प्रदक्षिणा करतो म्हणजे पांडुरंगाला प्रदक्षिणा करतो. ती नगर प्रदक्षिणा म्हणजे काय, संती वसविला ठाव. करा ना सुरुवात. कुठून, महाद्वारातून निघाले, कालिका मातेकडून राईट घेतला, जगद्गुरू तुकोबार आहे. तिथून निघालात बेळीचा महादेव, तिथून पुढं आलात काळा मारुती, तिथून पुढे निघालात गोपालकृष्ण, तिथून पुढं निघालात डाव्या बाजूला निवृत्तीनाथ महाराज, तिथून पुढे आलात चौकात ज्ञानोबा राय, तिथून निघालात की उजव्या हाताला एकनाथ महाराज, तिथून पुढं निघालेत डाव्या हाताला सोपान काका, तिथून पुढं आलात चौकात तांबडा मारुती, आणि तिथून पुढं आल्यानंतर मुक्ताबाई महाराज, खाली उतरलात वाळवंटात पुंडलिक राय, झाली प्रदक्षिणा. बरं, मग जिथं आपण जाणार तर तिथं छान असं वन पाहिजे. मग कुठून शोधाल, कुठं वन, एक तर आहे ना वन, म्हणजे वन अहो दिंडीर वन, पावला पावली उदके. पंढरपूरला कुठं तोटा आहे. बरं, जर योग करायला योगपीठ लागतं ना, पंढरपूर नुसतं योगपीठ नाही, महायोगपीठ आहे. तटे भीमरथ्याम, म्हणजे 6व्या अध्यायातला सिद्धांत दृष्टांत म्हणून कुठं जाल, पंढरपूरला जावं लागेल महाराज, पंढरपूरला जावं लागेल. सतत भगवंताचा नामाचा गजर चाललाय. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. जिथं अखंड गजर चाललाय, ही गजराची जागा दुसरी तिसरी आहेच कुठे. हा गजर तुम्हाला पाहायला मिळेल तो फक्त पंढरीत. वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे. वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकरांनी गाथा भाष्य लिहिलं, त्याची अर्पण पत्रिका जेव्हा बनवायला घेतली तेव्हा एकच ओळ लिहिली, हे गाथा भाष्य ज्यांनी आपल्या गोड गळ्यांनी अभंगवाणी महाराष्ट्रभर घुमवली त्या टाळकऱ्यांना समर्पित. अजून काय शोधायचं आहे तुम्हाला. महाराज म्हणतात, का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. म्हणजे फळलेल्या तरुच्या शाखा जशा खाली आहेत तसे ते सतत नमस्कार. अखंड अगरवता होनी असती हां तया ते विनयो हेची संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. म्हणजे सगळे नुसते नमस्कारच करत सुटलेत. आता नमस्कार म्हणजे पहिलं कोणी कोणाच्या पडावं असल्या भानगडी. संप्रदायात नमस्कार भूषण आहे, किंबहुना भक्ती ते नमन ही आमची व्याख्या आहे, ही आम्ही भक्ती मानली. आणि जर नमस्कार करणं हे भक्तीचं स्वरूप ज्ञानेश्वरीनं सांगितलं असेल तर दृष्टांताची जागा पंढरीशी नाही कोणा अभिमान, ही गुरुवी भक्ती तुम्हाला बघायला पंढरपुरात जावं लागेल. अजून ज्ञानेश्वरीने जो उदार मतवाद सांगितला कोणता, ते पाप योनी ही होतू का
ते श्रुताधीतही न होतु का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. म्हणजे त्यांचा जन्म कुठेही झालेला असो, त्यांची कर्म कशीही असोत, ते शिकलेले असोत नसोत, पण मला ते सगळे सारखे. ही गोष्ट जगात तुम्हाला फक्त एकाच जागी पाहायला मिळेल, त्याचं नाव पंढरपूर आहे. जिथं जात पात पाळली, जिथं जात पात नाही, जिथं जात पात नाहीत. हा, मग जातपात कसं निर्मूलन करावं? जातीयते निर्मूलन आता काम चाललं शासनाचं, जातीयतेचं निर्मूलन काही होत नाही त्याचं. का? सगळीकडे पहिलं जातीचा दाखला लागतो. ही मोठी कमाल आहे. त्यामुळे मला असं वाटतं शासनाने वारकरी तत्वज्ञानावर जर तुम्ही लक्ष घातलं तर तुमच्या बाकी चळवळी करायचीच गरज नाही, काहीच गरज नाही. परत हे लोक एवढे हुशार आहेत ना. संत वाङ्मय शासनाने अभ्यासक्रमात घेतलं. वंदे महाराज घेतलं. ते कुठे ठेवलं माहिती आहे? काव्य लिटरेसी. आम्हाला 12वीला अभंग होता, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, आणि त्याच्या खाली प्रश्न होता वरील अभंगातील यमक ओळखा. अरे गमक आहे त्याच्यात, यमक्यानं सांगेल कोण? अमक्या तमक्याला सांगून कुठं होईल? बरं, हा अभंग एवढा व्यापक आहे, मंदिरात लिहिला तरी चालतो, मंडपात लिहिला तरी चालतो, मंत्रालयात जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणजे हे जे काव्य आहे ते काव्य नको, ते फिलॉसॉफी म्हणून शिकवलं गेलं पाहिजे होतं. मला असं वाटतं जर कधीच घटना बदलायची नसेल तर एकच घटना उपलब्ध आहे, तिचं नाव ज्ञानेश्वरी. होईल एखादी घटना तेव्हा हे होईल. याच्यापेक्षा सुंदर जीवनशैली नाही ना. मग ह्या सगळ्याचा स्वीकार व्हायला पाहिजे. हे ज्ञानेश्वरीचं मत आहे. याचा डेमो कुठं पाहायला मिळेल? कुठं पाहायला मिळेल? आज काय परिस्थिती आहे हो? मला वाटतं सप्ताहाला जर शासन लक्ष घालील आणि त्यांना व्यवस्थित करून ठेईल ना, तर मला वाटतं साहित्य संमेलन कधीतरी एखाद्या ठिकाणी होतं. बरं, त्याच्यातही त्या साहित्य संमेलनापेक्षा प्रत्येक गावात होणारा सप्ताह हे मोठं साहित्य संमेलन आहे. का? जिथं काकडा आहे, जिथं ज्ञानेश्वरी पारायण आहे, जिथं भजन आहे, जिथं कीर्तन आहे. बरं, निदान आम्ही सप्ताह करणारी माणसं साधी असतो, आम्हाला एवढं माहीत आहे का शाई लिहायलाच वापरतात. पण असं आहे ना, जिथून काम होईल तिथं काहीच करायचं नाही आणि नको तिथं चाललंय. बरं, जिथं चाललंय तिथून होतं तरी काय? परवा मी एक बातमी म्हणजे 6 महिने झाले वाचली. परवा करण्यासारखी म्हणून माझ्या मुखातून परवा आलं. याची तुम्ही परवा करा, हे आजच सांगतो, उद्या नका काही बोलू. बातमी अशी होती, कुर्डुवाडीत व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा अति दारू पिण्याने मृत्यू. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. का? ज्ञानोबारायांनी लक्ष दिलं, नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात 2 जण दिसले नाहीत. कोण? चोखोबाराय दिसले नाहीत आणि कान्होपात्रा दिसले नाहीत. ज्ञानोबाराय म्हणाले, नामदेवराया असं कीर्तन चालणार नाही, कारण मी हाक मारताना सगळ्यांना आणलेत. विचारा काय म्हणाले होते चोखोबाराय? खट नट यावे, शुद्ध होऊन जावे, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. आणि मग यांना मंदिरात येऊ दिलं जाणार नाही, हे होता कामा नये. लक्षात घ्या, भूमिका बदलत नव्हती म्हणून ज्ञानोबारायांनी भूमी बदलली. उद्या बोलू नका त्यांना भूमिका बदलली, भूमिका बदलली. आणि नामदेवरायांचं राऊळातलं कीर्तन वाळवंटात आलं आणि वाळवंटात आल्यावर मग काय, एकची टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, सगळे कीर्तनात. ज्ञानोबारायांना इतकं बरं वाटलं, कान्होपात्रा आली, चोखोबाराय आले. जन्मवंचित आणि कर्मवंचित यांना आपलंसं म्हणण्याचं आश्वासन मी ज्ञानेश्वरीत दिलंय आणि जे तत्व मांडलंय त्याचा डेमो होऊ शकत नाही म्हणजे काय? आणि जरा सोपं बोलू, हे संत विसरत वगैरे काही नसतात. हां, आपल्याला सांगतात झालं गेलं विसरून जा, अजिबात नाही. उलट संत फार डोक्यात ठेवतात. ज्ञानोबारायांनी पण डोक्यात ठेवलं. या दोघांना मंदिरात येऊ दिलं गेलं नव्हतं, चोखोबाराय, कान्होपात्रा. आता सगळे संत जिकडे तिकडे आहेत आणि हे दोघं मंदिरात आहेत. मोरारी बापू अयोध्येला त्यांनी मानस गणिका या विषयावर कथा केली आणि त्याचं निमंत्रण घेऊन ते महाराष्ट्रात आले होते. कामाठीपुरा सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया मुंबईतला, आणि तिथं ते निमंत्रण घेऊन गेले आणि त्या देहविक्रय करणाऱ्या भगिनींना सांगितलं, आपको अवध में आना है, आपको राम कथा श्रवण करनी है, कोई कथावाचक नहीं बुला रहा है, तुम्हारा बाप तुम्हें लेने आया है, तुम्हारा बाप तुम्हें लेने आया है. मला सांगा, अत्यंत वंचित आणि तिरस्कृत घटकाप्रती इतका सद्भाव त्यांना महाराष्ट्रात येऊन का सुचला? कारण तिरस्कृत लोकांचा किती चांगला स्वीकार होतो याची महाराष्ट्राच्या मातीला जुनी सवय आहे. काय महिमा करून ठेवलाय पंढरपुरात ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीतल्या मुद्द्याचा.
पांडुरंगाला भेटायला जाल तर सगळ्यात शेवटची परवानगी कानोपात्रीची लागते. हां, कान्होबाने जिला पात्र ठरवली ती कान्होपात्रा, किंवा कान्होबाला भेटायला जिने पात्र म्हटल्याशिवाय आपण पात्र नाही ती कान्होपात्रा. हा सातारकर महाराजांचा अर्थ आहे. अजून एक सांगू, आधी कान्होपात्रा आणि मग कान्हो पाहत राहा. ज्या समस्यांना आज समाज जीवन हाताळतं यावर इतक्या अगोदर काम केलं गेलं. जातीचा विषय मोडीत काढला आणि सगळ्यांना यातायाती धर्म नाही विष्णुदासा. काय उदाहरणं दिली का? खैरचंदन काष्टे हे विवंचना तमची घटे, हे तोपर्यंतच भेद राहतील जोपर्यंत पंढरपुरात सगळे एका पंक्तीत बसलेले दिसत नाहीत. मला म्हणायचं एवढंच आहे, समत्वाचे उद्घोष जर ज्ञानेश्वरीत असतील तर त्या समत्वाचं दर्शन पंढरपुरात आहे. 11वा अध्याय देवाला अनेक बाहुदर वक्र नेत्र आहे ना, तर आम्ही पण पंढरपुरात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रुक्मा देवीवर नवरात्रात त्याच्याकरता जातात. आज मत्स्य, उद्या कुर्म, अनंत रूपे, अनेक बाहुदर वक्र नेत्र. मला म्हणायचं काय, वाचावी ज्ञानेश्वरीला जोड, डोळा पाहावी पंढरी एवढ्या करताच. जनाबाई महाराजांना विचारलं, जनाबाई महाराज आता 8 वाजता तरी सांगा ना, हे वाचून काय होईल? दुसरं चरण त्याची साक्ष आहे. ज्ञान होय अज्ञानासी, 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 ज्ञान होय अज्ञानासी. ऐसा वरत्या टिकेसी, ऐसा वरत्या टिकेसी, ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी. ऐसा टिकेसी, ऐसा ज्ञान होय अज्ञानासी, ज्ञान होय अज्ञानासी, विठोबा रखुमाई. बोला बोला, सर्वांनी बोला. हा हा हा. विठोबा एकेका वाक्यात उत्तरे द्या. आता वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. याचा अर्थ नुसती ज्ञानेश्वरी वाचू नका, किंबहुना तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही काय केलेलं असेल तेव्हा तुम्ही पंढरपुरापर्यंत पोहोचलेले असाल. मी ज्ञानेश्वरी वाचली असं म्हणणारा माणूस पंढरपुरापर्यंत पोहोचला तेव्हाच समजायचं की ज्ञानेश्वरी वाचली. बरेच अभ्यास करणारे लोक आहेत ते पंढरपूरला पोहोचत नाही, त्यामुळे त्यांनी वाचली याबद्दल डाऊट वाटतो. ज्ञानेश्वरीचं वाचन पूर्ण केव्हा? पंढरपुरात जाणं होईल तेव्हा. काय होईल? ज्ञान होईल अज्ञानासी, ऐसावर या टिकेसी. हे जो वाचन करील त्याला ज्ञान प्राप्त होईल. टिकेला हा वर आहे, कुठं दिला ते तर पाहावं लागेल. 9033 ओव्यांची संख्या.
त्यानंतर ज्ञानोबारायांनी या यज्ञाची सांगता केली दानाने. 9 ओव्यांमध्ये ते दान मागितलं, ज्याला पसायदान म्हणतो. त्या पसायदानाचा आराखडा असा आहे, ज्ञानोबारायांना कशी परिस्थिती पाहिजे होती ते अर्ध्या भागात आहे, आणि ती परिस्थिती निर्माण होण्यासाठी कोण काय लागणार आहेत त्याची व्यवस्था अर्ध्या भागात आहे. म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो ते लावो. पण हे काय अशी जादूची कांडी फिरून होणार नाही. हे करायला कोणतरी लागेल. ती माणसं कुठून आणायची? वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन. सोयरे हो तू. एवढं घडल्यावर काय पाहिजे? काय होईल? किंबहुना सर्व सुखी. यातून मला सगळे सुखी होतील. काय करायचं आहे हे नक्की आहे, आणि हे कशानं करायचं आहे हेही नक्की आहे. पण तरी पण हे सगळं चाललं होतं ना, निवृत्तीनाथ महाराज शांतच होते. ही सगळी दानं आहेत की बाबा खळांची व्यंकटी जाऊ दे, काळोख दूर होऊ दे, सगळं झालं. निवृत्तीनाथ महाराज शांतच होते. जेव्हा ओवी गायली गेली, कोणती? ये ग्रंथोपजीवी विशेष लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा. हा तेथ फार लोकेशन सांगतो, कारण निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, हा माझा ज्ञानोबा सगळ्या जगासाठी मागून झालं, पण हे सगळं ज्ञान ज्या ग्रंथातून तो देतोय, ते ग्रंथ जो वाचणार आहे त्याच्यासाठी अजून काहीच मागितलं नाही. त्यामुळं अमाऊंटचा अंदाज आल्याशिवाय चेकवर सही नाही करायची. जेव्हा ज्ञानोबाराय म्हणाले की या ग्रंथाचा जो अभ्यास करील, याची जो सेवा करील, त्याला दृष्टादृष्ट विजय व्हावे, इह परलोकातलं सगळं वैभव त्याला प्राप्त होईल, तो विजयी होईल. जेव्हा ग्रंथ अभ्यासणाऱ्यासाठी मागितलं, मग निवृत्तीनाथ महाराज लगेच म्हणाले, तेथ म्हणे हा होईल दान पसाव. ऐसावर या टिकेसी, ऐसा म्हणजे कैसा? हा ग्रंथोपजीवी दृष्टादृष्ट विजय होवावेजी हा वर आहे. काय घडेल हो या ग्रंथाच्या अध्ययनाने? जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञान होय मुडा आणि अतिमूर्ख त्या दगडा. हे मूड आणि मूर्ख म्हणजे काय? रास एकच आहे, थोडा फरक आहे. मूड आणि मूर्ख, वेदशास्त्रातलं ज्याला ज्ञान नसतं त्याला मूड म्हणतात, आणि व्यवहारातलं ज्याला ज्ञान नसतं त्याला मूर्ख म्हणतात. ज्ञानेश्वरी जो वाचील त्याला वेदशास्त्राला अभिप्रेत असलेलंही ज्ञान मिळेल, आणि त्याला व्यवहारातलं सुद्धा ज्ञान मिळेल. त्यामुळे आध्यात्मिक माणूस म्हणजे ज्याला अजिबात व्यवहार कळत नाही, हे चुकलेलं गणित आहे. ज्याला ज्ञानेश्वरीची कृपा आहे त्याचा व्यवहार आणि परमार्थ दोन्ही उच्च. आणखी सोपं बोलू, परमार्थातलं कळत नाही त्याला मूढ म्हणतात, आणि प्रपंचातलं कळत नाही त्याला मूर्ख म्हणतात. ज्ञानोबारायांनी म्हटलंय, ते पाप योनी ही मूढ मूर्ख जैसे दगड. पण असे असले तरी हा ग्रंथ त्यांच्यावर कृपा करील, म्हणजे अध्यात्म आणि प्रपंच या दोन्ही बाजू त्याच्या उजव्या होतील. मग अशा उजव्या बाजू करणारा ग्रंथ, जनाबाई महाराज म्हणतात, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनवणी करून सांगते, काय लाभ होईल तो ऐकूनही जरी तुम्ही ग्रंथ वाचत नसाल तर मी शेवट सांगू, तुम्ही हा ग्रंथ वाचायचा ठरवा, ही जनाई तुम्हाला प्रणाम करेल. शेवट वाचेल जो कोणी, हा वाचेल जो कोणी,
जनित्यासी लोटांगणी 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 ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी जनित्यासी लोटांगणी जनित्यासी 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 लोटांगणी कैसे ऐसा वर
ऐसावर टिकेजी ऐसावर टिकेजी ज्ञान होय अज्ञानाचे ज्ञान होय अज्ञानाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्ताने खरं तर अख्खं पुण्याचं वैभव उपस्थित आहे. आमचे वांदळे महाराज असतील, खरमाळे महाराज, पायगुडे महाराज, बोरकर शास्त्री, शेखर महाराज जांभूळकर, बरं झालं टेक्नॉलॉजीवाला माणूस सापडला आपल्याला, सोपं जातं आहे जरा. सगळी गायकवादक मंडळी आहेत. वारकरी कीर्तनातले एक अग्रणी भगिनी कीर्तनकार आमच्या रोहिणीताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या शहापूरचं वैभव श्यामबाबा असतील, त्यानंतर या उपक्रमात सहभागी होणारे जगताप भाऊ असतील, कलाटे भाऊ आणि हा सगळा सोबतीचा परिवार. माऊलीची कृपा अशीच राहो, ज्याने ही उपक्रमशीलता आणखीच वर्धिष्णू हो, त्या संकल्पाला करून मगच हे कीर्तन संपणार आहे. विठ्ठल जय जय.